वर्गामध्ये सगळे वेगवेगळे असायचे, सगळे रे एकदम चुत्तापणा असायचा, पण कॅरेक्टर सारखे. या जागेसाठी तरी काही वाईट गोष्टी नाही आठवत, माणसांसाठी नाही सांगू शकत. खूप चांगले चांगले मित्र भेटले मला. अजिंक्य झाला, नाव नाही आठवत, अनिकेत झाला, मंदार, राहुल, गण्या, योगेश. नाव घेऊ तितके कमी, सगळे सावली तिथं. पण तुम्ही ज्युनियर्स आहेत ना यार, खरंच भारी. तू सोडून नमस्कार, मी गणेश वाळुंज आणि आज फायनली आमचं फेअरवेल झालं. MSc इन मीडिया अँड कम्युनिकेशन कंप्लीट झालं असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, ह्या चॅनलचा हेतूच हा आहे की यार माझा जो हिंदी चॅनल आहे त्याच्यावर मोस्टली आपण हिंदी व्हिडिओजच टाकतो. तर याच्यावर मला खूप सारे आपल्या मराठी लोकांशी बोलायचे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या झालं किंवा बाकी गोष्टींबद्दल लिटरली ग्राउंड लेवलच्या लोकांबरोबर आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पोचायचं आहे. तर हा एक छोटासा व्हिडिओ ॲक्च्युली की मला असं वाटत होतं की मला आमच्या डिपार्टमेंटच्या जे माझे क्लासमेट्स आहेत त्यांच्याबरोबर एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते मला शूट करायचे आहेत. पण ते झालं, म्हणजे ते फेअरवेलच्या माध्यमातून झालं आणि ते मला तुमच्यापर्यंत पोचवायला खूप आनंद होतो आहे. खरं सांगायचं तर खूप भरभरून बोललेत लोक एक दुसऱ्यांबद्दल. आय होप आपल्याला पण आवडेल. आणि जे माझे क्लासमेट आहेत त्यांना सॉरी मागतो काही लोकांना की काही लोक अवेलेबल नव्हते, काही लोक बोलले नाही, परंतु जे लोक बोलले ते या व्हिडिओमध्ये दिसतील. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. याला पॉडकास्ट म्हणा, मुलाखत म्हणा, काहीही म्हणा, जे पण आवडेल ते प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जे पण लोक मास्टर्स करतील, मला माहिती आहे जे लोकांचं मास्टर्स होईल किंवा जे जॉब करत आहेत ते लोक ह्या गोष्टी, म्हणजे ज्या लोक बोललेत या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी नक्कीच रिलेट करतील. धन्यवाद. निश्चित डोळे बंद करेल आणि ज्या ज्या आठवणी फ्लॅशबॅकमध्ये येतील आणि त्यातून जे स्मित माझ्या चेहऱ्यावर येणार आहे तेच मी DMCS मध्ये कमवले. बऱ्याच जणांना बोलायचं आहे, प्लीज एक जण येऊन बोला त्या फेजमध्ये. आणि पण एक गोष्ट चांगली होती, मला ना हे डिपार्टमेंट आधी कधीच आवडलं नव्हतं, कारण मला असं वाटायचं वाईब मॅच नाही होते किंवा मी खूप लाऊड आहे आणि ते सगळे असे खूप इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये आहेत. पण असं झालं नाही. छान वाटलं. पहिल्या दिवशी भाऊजी आमचे शेजारी बसले होते आणि पूर्ण इंडक्शन संपेपर्यंत तो एक शब्द बोलला नाही, तिथं मी संपले. माझं असं झालं की आता हेच वर्ष झालं, पण असं नाही झालं. खूप नवीन लोक भेटली, खूप लोकांसोबत बॉन्ड क्रिएट झालं, खूप लोक आली गेली, खूप गोष्टी घडल्या. म्युझिक पण नका. काय नाही, खूप चांगली माणसं सोबत घेऊन चालली आहे. खूप सगळे एकूण एक, म्हणजे कोणी पण असू दे, डावे उजवे मजले, सगळे घेऊन चालले. काय नाही, सोबत भेटत राहा. मला जर मी मोठी जर्नलिस्ट झाले तर सगळ्यांचे इंटरव्ह्यू द्या, डिरेक्टर्सचे. आणि बस, काही चुकलं असेल या पूर्ण वर्षभरात, 2 वर्षात मी कोणाशी भांडले असेल, काही बोलले असेल, खूप सॉरी. ऋषीचा असर पडतोय. काय काय ऋषी होता ना तुझ्या बरोबर. पाणी दे. DMCS के बारे में मतलब मराठी में बोलता हूँ सबको. DMCS मध्ये मी जेव्हा आलो ना
बघितली तर असं वाटायचं की मी सर्वांपेक्षा मोठा आहे असं वाटायचं मला, की असं वाटायचं की प्रत्येक क्लासमधले जेवढे काही आहेत ते माझ्या एजसारखे नव्हते, म्हणजे माझ्या एजला कम्पेअर असणार नव्हते. तर मला असं वाटायचं की म्हणजे यांच्यात कसं मिसळायचं किंवा वयानुसार. बट देवाची कृपा मला आहे की मी ते वाटत नव्हतं मला की मी त्या एजमध्ये आहे किंवा असं मिसळलो मी सर्वांमध्ये. सुरुवातीचे काही दिवस मला थोडासा त्रास गेला की नाही, मी ज्या भागातून आलो होतो इथे पुण्यात, तर या सर्वांमध्ये मिसळण्यात मला थोडासा त्रास गेला. मी ऑब्झर्व करायचो आणि कॉपी करायचो लोकांना सुरुवातीला काही काळात. मला माहित नव्हतं की इथलं कल्चर कसं आहे, लाईफस्टाईल कशी आहे, काय गोष्टी कशा आहेत. फक्त कॉपी करायचो आणि त्याला पेस्ट स्वतः करायचो आणि ते जगायचं तसं. असं जगत जगत DMCS काढलंय. मित्रांबाबत मैत्रिणींबाबत सर्व चांगले आहेत. पाहायला जसं म्हटलं लेफ्ट राईट मधले आणि मधल्यांच्या बाहेरचे सुद्धा काही जे आपल्या सर्कलमध्ये पण नाहीत असे पण आहेत. सर्वच भेटलेत, सर्वांनी काहीतरी शिकून गेलेत. धन्यवाद DMCS, धन्यवाद. आणि स्पेशली नाही वाटत तुम्हाला तरी थँक्स म्हणावं, कारण मी एक्सपिरियन्स मानणारा माणूस आहे, त्यामुळे स्पेशली मी कोणालाच थँक्स म्हणणार नाही. सर्वांना म्हणतो की धन्यवाद माझ्या आयुष्यात आले. आणि थँक्स फॉर गणेश ज्याने माझ्यासाठी कॅमेरा रोल केला, सगळ्यांसाठी केलंय भाई. सब आएंगे भाई. थँक्यू सो मच. थँक्यू DMCS, थँक्यू. आणि ज्युनियर्सला पण थँक्यू ज्यांनी एवढं चांगलं फेअरवेल दिलं. खरंच थँक्यू सो मच. 2 वर्षात प्रत्येकाने केलेली मेहनत दिसते माझ्यासाठी. मला सांभाळणं असो, मला नोट्स देणं असो, किंवा अंकित आणि साऊंडच्या पेपरला मला फिलिंग बॅग सांगितलेली असो, त्यानंतरही मी मोठे उत्तर न लिहून फेल झालं. ती गोष्ट प्रत्येकाची म्हणजे एकूण एक लिटरली पॉइंट करू शकतो मी आता की प्रत्येकाने ट्रस्ट ठेवलाय, नोट्स पाठवले, तो मदत केली आहे. सुरुवातीला जेव्हा DMCSला यायचं असं ठरवलं तर खूप कॅज्युअली आलो होतो. खूप कॅज्युअली पेपर दिले, ते इंटरव्ह्यू वगैरे जे काय असतं आपलं ते दिलं. ते सगळं केलं, कारण असं होतं की इथे काही नाही करायचं आपल्याला, मीडिया रिसर्च आहे फक्त. त्याच्यानंतर लक बाय चान्स ते वेटिंग लिस्टमधून आलो. त्यानंतर मग पहिला दिवस सगळी अशी छान छान टाळकी दिसायला लागले, जरा इंग्लिश वगैरे येणारी. मग असं वाटलं की नाही, आपण खूप कॅज्युअली केलं आणि चुकून संधी मिळाली, आपलं काही नाही होणार इथे. आणि नकळतपणे मग इथे पोडियमवर येऊन काही ना काहीतरी बोलायला लावतात. त्यातनं असं काहीतरी रॅन्डम बोललं की लोक हसतात, ते छान वाटायचं. पण जेन्युइनली काही ठरवून नाही येत मी कधी कुठेही बोलताना. खूप सांभाळून घेतलंय सगळ्याच लोकांनी. खूप लोकांना माझा राग आलाय की अरे काय एडेचाळे करतो, हे होतं. काही ठरवून नाही करत, आपसुक ते होतं. तुमच्या लोकांवर विश्वास ठेवून आपलंसं वाटून ते होतं. प्रत्येकावर असं आपलंसं असं वाटतात सगळेजण. प्रत्येकाने काहीतरी दिलंय जेन्युइनली, ज्युनियर्स असो सिनियर्स असो. काल बोलायचं राहून गेलं, कसाटा ही जी फिल्म आहे ती विनय आदित्य मी सोडली तर आमचं फक्त आणि फक्त ऑनसेट काम होतं. पण आधीची जी काही कामं केली ती सगळ्या टीमनी केली, कारण 12-13 जणांनीच मिळून फक्त ती कामं केली. म्हणजे अक्षरशः सांगायला छान वाटेल की लाईट्सला फक्त 2च जण होते आमच्या इथे, जिथे खूप तामझाम होता. तर कॅमेरा असिस्टंट वगैरे जे कोण होते, रोहिणी, श्रेया, सगळे, शायन, रुचा, मेकअप वगैरे सगळं सोडून मृण्मयी, सगळेजण ते एक लाईट्सला वर उचलतायत, सगळं सामान गाडीतनं वर आणतायत. त्यावेळेस पहिल्यांदा घाण वाटलं की आपण टीम कमी घेतली आहे का, या लोकांवर खूप लोड येतोय का. पण एकदा पण कुणी बोलून नाही दाखवलं की असं करतोय. बरेचदा माझी चिडचिड झाली पर्सनली, खूप जरा वाद झाले थोडेफार सेटवर की अरे हे कशाला करताय, ते कशाला करताय. कुणी काही बोललं नाही, सांभाळून घेतलं. प्रत्येकाचे खूप खूप धन्यवाद, खरं सांगतोय. तर ते सांगत होतं की DMCSला ज्यावेळेस आलो त्यावेळेस स्वतःवर विश्वास नव्हता की आपण डिरेक्शन काही करू शकतो. फक्त एवढंच होतं की काहीच नाही झालं तर भविष्यात काहीतरी टेक्निकल शिकवायला बाबा इथे. त्याच ह्याच्यात मग नंतर टीम बनली पहिली. हर्षाने कसं बस बिचारीची
मला अजूनही तो दिवस आठवतोय, माझं तळ्यात माळ्यात होतं, इकडे येऊ का तिकडे येऊ. तरी त्यांनी कन्व्हिन्स केलं, आणि जर त्यांनी कन्व्हिन्स केलं नसतं तर मे बी कॅमेरा नसता केला. मी भले दुसऱ्या टीममध्ये जाऊन छान काहीतरी एडिट किंवा असं काहीतरी शिकलो असतो, पण कॅमेरा नसता केला. त्याने खूप सपोर्ट केला थर्ड सेमच्या मनाने, कारण तो एकटा असा होता की तू टेन्शन नको, तू जे काय करशील ते छान करशील. तर स्वतःला असा विश्वास दिला. त्यानंतर त्याला हवं ते जसं जमेल तसं ते काम करून दिलं. फोर्थ सेमला अगेन डिरेक्शन करायचं, काय करायचं काहीच कळत नव्हतं, गोंधळलेलो. पण ठरलं होतं की करूयात जाता जाता, एक भविष्यात परत कधी होईल नाही होईल. त्याच्यानंतर मग विनय भेटला. विनयने खूप छान सांभाळून घेतले मला ओव्हरऑल प्रोसेसमध्ये. त्याच्यानंतर मग अचानक भरकटत आदित्यचा एक दिवशी फोन आला की आपण करूयात का. छान वाटलं, कारण खूप आधीपासून त्याच्यासोबत काम करायचं होतं स्टुडंट प्रोजेक्टमध्येच, तर परवडणार नाही त्याचं कमर्शियल. पण येस, ते गोष्टी झाली. फिल्मला प्रत्येकाने कळत नकळत मदत केली. खूप लोकांना वाईट वाटलं की मी त्यांना टीममध्ये असं विचारलं नाही आपल्याशी असून सुद्धा. तेच क्रू कमी ठेवायचा, ते सगळं चाललं होतं. पण तुम्ही ज्युनियर्स आहेत ना यार, खरंच भारी जिंकला तू सोडून. नाही पण खरंच ह्या वर्षी तुम्ही आल्यापासून आहे ना, माझं फ्रेशर्स असेल, माझं पहिलं फ्रेशर्स तुमच्यासोबतच होतं, माझं फ्रेशर्स असेल, स्पोर्ट्स डे असेल, आपला बॉलिवूड डे वगैरे असेल, फेअरवेल असेल, सगळं मेमोरेबल केलं तुम्ही लोकांनी. सगळं ज्युनियर्स मध्ये ना सगळे ऍग्री करतील ही गोष्ट. त्यांच्यातनं एक एनर्जी आहे. शिव्या खाऊन घेतात बिचारे. आता म्हणा त्याला हे उचल, बिचारे शिव्या घालत कसे ते उचलतात, उलट बोलत नाहीत, काम करतात. तुम्ही खरंच नसताना तर आमचे प्रोजेक्ट असे डगमगले असते माहितीये का. तुमच्यात खूप छान एनर्जी आहे. तुम्ही खरंच खूप छान फिल्म करा. एक स्टेप वर न्या. बरेच लोक कंपेअर करतात DMCS का त्या, बरेच लोकांना खूप हे होतं की अरे आपण छान फिल्म बनवत नाही का. मी बरेचदा ऐकलंय बीफ मध्ये की अरे DMCS चे डिरेक्टर्स किंवा कॅमेरामॅन कुठे दिसत नाहीयेत, फक्त एक नागराज मंजुळे म्हणून असं बोलतात, तोंडावर मला बोललेली आहेत. आपण बदलूयात यापुढे, आपण काहीतरी छान करूयात ऍज अ टीम म्हणून, ऍज अ DMCS म्हणून. कारण पहिली फेज अशी असते की DMCS वा नका ते सर काय बोलतात यार, ढोले सरांची मराठी, अजित सर काय छान करतात. नंतर असं होतं की नाही यार खूप बोर करतात हे खूप काहीतरी असं पास करा, अरे तुम्ही हेच करा तेच करा, तुम्हाला काही येतच नाही, मग आपण बोर होतो. नाही जेन्युइनली थर्ड सेमला असं होतं की काय करायचं आपल्याला, VP काय MR, आणि मग मी तरी शेवटच्या दिवसापर्यंत फोन करत होतो. म्हणजे माझं ठरलं होतं VP, पण आत्ता जर हा म्हटलं नाही MR करूयात, चला आपण MR ला जाऊयात. आत्ता म्हटलं VP, चला VP करूयात. जर कन्फ्युजन होतं तुम्ही सॉर्ट झालात तर चांगली गोष्ट आहे. थर्ड आणि फोर्थ सेम तुम्हाला कधी जातो कळत नाही. सेकंड तुमचा फर्स्ट फिल्म प्रोजेक्ट आणि सेकंड फिल्म प्रोजेक्ट पटपट जातो. एन्जॉय करा, छान करा. तुम्ही खूप छान सांभाळून घेतलंय मला. आता रोहिणी दिसतेय, तिने तर खूप सांभाळलंय लाईक पेशन्सली. तर येणं जाणं असेल, छान मजा आली तुमच्यासोबत 2 वर्ष घालून. थँक्यू. पण अजून सुद्धा मला लिमिटेड मराठी येते. सो जेव्हा मी डिपार्टमेंटमध्ये आले, मला माहिती होतं की एका न्यू स्टेटमध्ये शिफ्ट होणं खूप कठीण असेल. तर सुद्धा एकट्याला मी माझ्या फॅमिलीला पण सांगितलं होतं की जर लँग्वेजचा प्रॉब्लेम खूप मोठा वाटला तर मी घरी परत येते. पण आता तुम्हाला दिसतंच मराठी, पण आता तुम्हाला दिसतच आहे की काहीच प्रॉब्लेम नाहीये. सुरुवातीला लोक इथे स्टेजवर येऊन काही शब्द मराठीमध्ये बोलायचे आणि मला काहीही समजायचं नाही. आणि त्याच वेळी मी ठरवलं की एक दिवस मी ह्या सेम एक्सप्रेशन्स माझ्या बाकी स्टेट्स मधून आलेल्या फ्रेंड्स मध्ये बघेन. देयर इज अ पॉवर इन दॅट, लाईक राईट. आय होप त्यांना काहीही समजत नाहीये. माझा ओरिजिनल प्लॅन होता की अशा लँग्वेज मध्ये स्पीच
जे कोणालाच समजणार नाही, पण नंतर आय सेटल्ड फॉर दिस. बट अदर दॅन दॅट ही जागा खूप आपलासा करून घेणारी आहे, एका अकॅडमिक इन्स्टिट्यूट पेक्षा खूप जास्त. मी कधी अशा जागेचा विचार सुद्धा नव्हता केला जिथे विदाउट अ बेड तुम्ही रात्र दिवस काही ती वेळ असले तर कम्फर्टेबल फील करा. बट आपला डिपार्टमेंट इज दॅट प्लेस फॉर मी. फैकल्टी आणि स्टाफ ही बहुत ज्यादा क्यूडीज हैं. ही सुरुवातीलाच समजलं होता, बट काहीच दिवसात माझे क्लासमेट सुद्धा खूप क्यूडी आहे, ही पण मला समजलं. आणि आता तर ज्युनियर सुद्धा तेवढंच गोड आहे ही समजलं. माझा बॅचलर्स लॉकडाऊन मध्ये झाला आणि मी ही फिलिंग कधी एक्सपिरियन्स केलीच नाही. पण आता खूप इच्छा आहे की अजून 1 वर्ष मी इथे असं विथ आवर बॅच आणि बाकी सगळे क्यूटीज. अँड गॉड आय इवन डू अ डिझर्टेशन फॉर दॅट. मला आज खूप बोलायची इच्छा आहे, पण माझी लँग्वेज, माझे मेमरी आणि इमोशन्स ही लिमिटेड आहे. मला युजली असे इन्सिडेंट्स आठवत नाहीये, पण मला एखाद्या प्लेस बद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलच्या फिलिंग्स नेहमी आठवत. अँड या जागासाठी आणि इथल्या लोकांसाठी मला फक्त चांगल्या फिलिंग्स आहेत. या जागेसाठी तरी काही वाईट गोष्टी नाही आठवत. माणसांसाठी नाही सांगू शकत. दिस इज फॉर द वुमेन ऑफ DMCS. पहले 2 सेमेस्टर में मैं इतनी ज्यादा कंफर्टेबल नहीं थी सब लोगों के साथ, but I always used to see Rohini, Ira and Priyanka. They're like, this department is a colorful place because of 3 of them. I think that. And other than that, Anupama, Tai, Nayan, Ten, Ankita, Nikita. I have always listening that this industry is harsh on women, but हम सबने जो especially this year there were 5 female DOPs out of 10. So हमने जो achieve किया है इसके वजह से this industry won't be harsh on us anymore. And thank you for all girls for supporting me. I understood the difference between girls and women because of this department. So thank you. And God is doing that good thing. सुरुवातीपासूनच सांगायचं झालं तर DMCS मध्ये बरंच काय केलं, बरंच काय झालं. खूप काही शिकायला भेटलं, खूप काही अनुभवायला भेटलं. खूप भांडणं केलेत मी. अजिंक्य सोबतचे भांडणं झाले, खूप फेमस होते, मारामारी केली होती आम्ही अक्षरशः. आणि माझ्या भाषेचाही प्रॉब्लेम होतो. नगरकर समजू शकता की मी नॉर्मली जरी बोलायला गेलो, एकतर माझं दिसणं असं आहे आणि मी नॉर्मली जरी बोललं तरी ते भांडण्यासारखं वाटतं, नाही का. तर पहिला दिवस सांगायला आवडेल मला. पहिल्या दिवशी असं लेक्चरला बसलो होतो. माझ्या समोरच्या बेंचवरती एक मुलगी बसलेली होती, खूप सुंदर अशी, नाही का. आज तर युट्यूबवर मस्त मागं ओढून बघितलं, मला नाव विचारलं. माझ्यासाठी नवीन होतं असं, नाही का. अरे पहिल्याच दिवशी असं कोणतरी असं एक गोड मुलगी नाव विचारते, ती कोण. आणि मस्त असं बोलणं झालं, खूप छान वाटलं. आणि थोडस असं काहीतरी वाटायला लागलं, पण असं लेक्चर संपले आणि माझा भ्रमनिराश झाला, कारण की केतकीला घ्यायला तिचा बॉयफ्रेंड आहे. तर पहिल्या सेमला असं झालं, दुसऱ्या सेमला पण बरंच काय झालं, तिसऱ्या सेमला पण बरंच काय झालं. आता येऊन पोचलोय 4थ्या सेमला. आता सेमिस्टर पण संपलंय, बरंच काही भेटलंय. मिरज भेटली मला, त्याचा मळा भेटलाय आणि कल्याण चालू झालंय माझं सगळं. पहिले नाही, मला सगळ्यात पहिले तिकडे ह्या विषयावरती येतोच मी निवांत. पहिले नाही, परमिशन घेऊन बोलतोय मी.
हा तर मला हे बोलायचं होतं की खूप चांगले चांगले मित्र भेटले मला. अजिंक्य झाला, नाव नाही आठवत, अनिकेत झाला, मंदार, राहुल, गण्या, योगेश, नाव घेऊ तितके कमी, सगळे सावली तिथं. अभिनय सोबत आत्ता बॉन्ड झाला भूताच्या मनाच्या आधी. रॅन्डमली भेटला तो माणूस. असा फोन येतो मला, हर्षवर्धन आपण तिघच राहिलोय. म्हटलं काय करायचं मग? तो म्हणतो मला डिरेक्शन करायचं. मी म्हटलं मला पण डिरेक्शन करायचं. काय करायचं? म्हटलं काय करायचं? मग मी त्याला स्पष्ट म्हटलं की मला डिरेक्शनच करायचं. म्हटलं आपण को मध्ये करूयात. मग बॉन्डिंग झाली चांगली, कॅमेरा झाला चांगला, फिल्म चांगली झाली, सगळं चांगलं झालं, साऊंड चांगला झाला, अनिमेश सगळं चांगलं झालं. अनिमेशचे प्रयत्न चांगले चालू आहेत. नाही म्हणजे काम चांगलं करतोय तो. नक्कीच जसं माझं कल्याण झालं तसं त्याचंही कल्याण होवं अशी मला अपेक्षा आहे. जास्त काही बोलणार नाही, मी थांबतो कारण की मला बोलायचं खूप आहे पण सुचत काही नाही. हिंदीमध्ये त्यामुळे हिंदीमध्ये बोलतो. पता नहीं मुझे कहाँ से स्टार्ट करूँ. तो मैं ये बोल रहा हूँ कि यार मतलब जब से DMCS में आया कुछ काफ़ी सारी चीज़ें पता नहीं थी कि यार फिल्में कैसी बनती है, शूट्स कैसा होता है, मतलब जो फिल्म के रिलेटेड चीज़ें हैं या फिर जो हम लोग टेलीविजन में देखते हैं वो मतलब देखने में अलग है और जब हम करते हैं तो उसमें काफ़ी डिफरेंस होता है. तो यहाँ पे काफ़ी सारे इंटेलिजेंट लोग मिले, हर्षवर्धन जैसे लेजेंड लोग मिले और काफी सारे लेजेंड लोग मिले जैसे कि अजिंक्य काफी अच्छा क्लैप काफी अच्छा करता है, डायरेक्शन भी काफी अच्छा करता है. और भूले हो गया, अंकिता हो गया, मतलब हमारे डिपार्टमेंट के जो रिकॉर्डेड तो मतलब अगर यहाँ पे अगर कुछ किताब देते हैं मतलब पुरस्कार तो साउंड का ढोले और अंकिता को मिलेगा और डायरेक्शन का हर्षवर्धन, अजिंक्य, राहुल उन लोगों को मिलेगा. तो मतलब पता नहीं क्या बोलना है बट काफी सारे लोग मिले. कुछ लोगों ने ताने दिए, कुछ मतलब मुझे ऐसा लगता है हर चीजों से कुछ ना कुछ सीख सकते हैं. तो अभी DMCS में जो भी आप लोगों के लाइफ में एक्सपीरियंसेस रहेंगे अच्छे बुरे, वो सब एक्सपीरियंसेस आपको फ्यूचर में काम आएंगे. वो नकाले सर की गाली हो या फिर ढोले सर का डांटना हो, तो मतलब काफी सारे अच्छे लोग हैं. कुछ बुरे लोग भी होंगे लेकिन उनसे आप पॉजिटिव चीजें लीजिए क्योंकि हर इंसान में अच्छी बुरी चीजें होती है. सो अच्छी चीजें भी लीजिए, बुरी चीजें भी लीजिए. और अगर मेरे से भी कुछ गलती हो गई होगी या कुछ बोला होगा तो मुझे भी क्या बोलते हैं माफ कीजिए. और बोलने जैसा बहुत कुछ है लेकिन मैं फिर करूँ. चलो थैंक यू. I will be talking in Hindi over here, but I didn't do that. I didn't learn Hindi. But fine, I'll talk something in English. So after 2 weeks, one Sunday morning, you won't even remember me. Like you will not think of me. That's for sure. Unless you see me on Instagram, my post or a story, then only my name will not pop in your head. And the same goes to me. I'll not remember you. It's the same how we think about our parents. I'm staying here and when I call them only I get to know that I have a mom and a dad. It's not like always constantly they are in my mind. So missing people, it's nothing. So we all grow up, we have seen kindergarten, primary, high school, everything. You don't remember all your friends and that's what is going to happen to us also. Unless we work together in the future and let it happen. So what I'm telling is you will not miss the person, but you will miss the connection that you had with that person. The friendships, the love interest, the crush, your lover. So whatever that is, that bond is something that you're going to miss, not the person. So it is not about like a physical presence, but something that you had here. So according to me there is nothing over here because there is no heart, like heart cannot think. So the brain is what it is. So this hormones, it fuck us up like in every single way. We are fucked. Our biology is fucked. So
in the end of the day, we all are like belong to animal kingdom. So we will definitely form another group going outside. We'll have another group. We'll have another gang. We'll form another groupism. But don't avoid groupism, because as humans we only survive because of groupism. So just don't tell that they are the different group, so they do some stuff, and the others are different group, they do other shit. So everyone together, when you're telling that they are forming groupism to someone else, you're forming groups with that person. So in the sense you're being a hypocrite. So see, you can dislike people, you can rant about the person that you don't like to someone. It's to vent our feelings. But in the end of the day, even you are like a shit. You are fucked up. In like, just realize how many people you have hurt in your life. It's more than 20, 25, each and every one of you in some way. Even your parents, even your siblings, you would have hurt anyone, anytime. Even now you would have been hurting someone. So, just don't talk about other person that they are bad or something before realizing what you really are. So, it's not about, see, everyone tells that there is nothing perfect, there is no perfect person. But I guess I deny it. Everyone is perfect in a way. It's not about finding the perfect one. And we claim that no, there is no perfect sense existing in the world. Because everyone is perfect in their own way. We need what we like. We get what we want. I know what I like. Like, judge people. It's okay, fine. You are not the other person. So you can judge. It helps you. And criticize. Criticisms actually, it's like a stepping stone. Criticize your friends, like tell it outright to your face. Instead of talking back, like tell them to the face that you don't like their dress, you don't like their words. So it helps actually. At times it hurts, but fine. Instead of talking back, like you can just tell directly to their face. So yeah, and me coming to Pune, I didn't like Pune really. Pune is not my place. Pune is very bad. But as I said, the special bonds that I create, like not the people but the bonds that I create, it actually helped me to grow. And coming from TN, this is like a huge difference for me. Because Maharashtra, the people are different, the women are different, the men are different. And like each and every one of you are beautiful in your own way. So I learned a lot from like the culture itself. And this has made me realize that I miss home way too much, staying over here. So I could sense that importance of what home really is. So, but this was also like another home to me. And thank you for the bonds that I created, like you people. And if I'm going to suggest that if someone asks me whether DMCA is right place for you, initially I was like, no, I will say no to them. Don't come here or something like that. But now I feel like, if they come, they will only decide whether it was good or bad for them. So the only policy is like, don't have regrets. Instead of regretting that you took this decision, that you formed a group with this person, or you formed a crew out of these people, or you selected this genre or this story. Instead of regretting, find one simple reason why that option would be better for you. So coming here, I regretted, but after seeing what I want from this place, there were like more than 50 positive notes that I could get. So everything has a positive note in it. So try to find that one positive note and strive forward to attain that positivity. So that's how it is. And thank you all. I love you all. So have a great future. Nandri. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की असं बोलत आम्ही सगळ्या शूट्सला विशालदादा आणि ट्रॅव्हलर आणि आपले इक्विपमेंट आणि टीममेट सोबत निघायचो. मग ते ढोंडी असो, भूताचा माळा असो किंवा आमची सायकल असो. सायकल वॉज व्हेरी स्पेशल
फॉर ऑल ऑफ अस. लाईक आमच्या वरची जी बॅच होती सिनियर बॅच ऑफ फर्स्ट थिंग फर्स्ट की मी सिनियर ज्युनियर म्हणत नाही तुम्हाला पण लाईक जेव्हा पण ऍड्रेस केला आयदर ॲज अ फ्रेंड ऑर फर्स्ट इयर स्टुडंट्स म्हणूनच. अँड नाव मोस्ट ऑफ यू गाईज आर माय फ्रेंड्स. आणि प्रत्येक जणाचं म्हणजे प्रत्येकाशी चांगलं मैत्रीचं नातं आहे. सो ते तसंच असायला पाहिजे, सिनियर ज्युनियर नसायला पाहिजे. तर सायकल त्यांचं म्हणणं असं होतं की मित्रांमध्ये ग्रुप नका करू, मित्रात भांडणं होतात अँड वगैरे. आमच्यात पण झाली बट मैत्री तुटली नाही, ती जशी होती तशीच आहे अजून पण. आणि त्यासाठी म्हणजे एक सिली पिंकी प्रॉमिस नावाची गोष्ट होती जी प्रियंकाने आणलेली आणि सुरुवातीला सगळे हसायचे बट इट ऍक्च्युली वर्क. कोण्या सेटवर लाईट चोरी करून काम झालं नसेल, आमच्या सेटवर ते राहुलने करून दाखवलं. अजिबात लाईट नव्हती, काही नाही. काही लोक सेटवर गरजेचे असतात, जसं ढोणे झालं, शुभम ढोणे हो की अभिनय कांबळे. म्हणजे सायकल तर 3 दिवसाचं इतकं मागे काम चाललेलं, जवळजवळ 6 लोक ईपी होते, तेच लोक लाईट्स मध्ये काम करायचे, तेच प्रोडक्शन मध्ये करायचे. आणि म्हणजे असं दिसून यायचं की हा सगळ्यांना वाटत होतं की ही फिल्म पूर्ण झाली पाहिजे. आणि आमच्या चौघांचे तर चेहरे बघण्यासारखे होते कोर टीमचे, आणि ते सगळं पार पाडलं ते म्हणजे बाकीच्यांनी. तेव्हा फर्स्ट इयरचे फक्त शशांक आणि सई 2 लोक होते, 2 लोक होते जे आजारी असून सुद्धा फुल डेडिकेशनने काम केलं. मग तुम्ही लोक आले, तेव्हापर्यंत असं ओळख झाली नव्हती, कारण स्पोर्ट्स डे किंवा हे जे डेज होते बॉलिवूड डेज वगैरे 3rd सेमला व्हायला पाहिजे होते. कारण आता असं वाटतं की फार कमी वेळ मिळाला तुम्हाला लोकांसोबत. म्हणजे खूप कमाल आहात तुम्ही लोक, खूप छान आहात. असं वाटतं की आणखी 1 वर्ष DMCS ला राहायला मिळायला पाहिजे, अर्थातच तुम्हा लोकांबरोबर. कारण आता म्हणजे चेंज व्हायला डायनामिक्स माझ्या वर्गात उरले नाहीयेत, तर तुमच्या बरोबर आता. मग म्हणजे असं नाही, सगळे शेवटी सोबत आहोत, एकत्र आहोत, ते खूप महत्वाचं आहे असं वाटतं. आणि मग फायनल सेम मध्ये रोजेसार रेड आली, आमचा पॅन इंडिया ग्रुप होता, ते प्रियंका, मी. आणि तेव्हाच कळालं होतं की हा म्हणजे मीडिया अँड कम्युनिकेशन मधलं कम्युनिकेशन तर आत्ता कळणार. आणि म्हणजे सगळे लोक आपापल्या कामात बिझी होते. तर म्हणजे रेस्क्यू साठी जे लोक आले ते म्हणजे फर्स्ट इयरचे स्टुडंट्स. हर्षिता, रश्मी आणि राघव या 3 लोकांनी खूप चांगलं म्हणजे आमचं प्रोडक्शन पार पाडलंय. श्रेयानी दोन्ही वेळेस प्रोजेक्टला लोकेशन मॅनेज केलंय, मृणालनी गाईड केलंय, हितेश होता कास्टिंग शोधायला, ऋषिकेश बिचारा लाईट्स कॅमेरा दोन्ही सांभाळायचा प्रत्येक सेटवर. सो आदित्य झाला, फर्स्ट इयरचा आदित्य बोलतोय, याच्याबद्दल काय बोलू आता, म्हणजे उघडं आहे आमचं जे ते. तर फर्स्ट इयर वाल्यांची तुम्हा लोकांची खूप खूप मदत झाली. म्हणजे जे नव्हते प्रोजेक्टला, जे इतर प्रोजेक्टला पण बघितलं, खूप मेहनत करता तुम्ही. आणि तुम्हा लोकांमध्ये मला माझ्या क्लासमधले माझे मित्रमैत्रिणी दिसतात. मला आमच्या वर्गातली टीना दिसते, आमच्या वर्गातली इरा दिसते, शायन दिसतो, आभा दिसतोय. लाईक ऑब्विसली म्हणजे आम्ही लाईक वी अप्रिशिएट यू गाईज की तुम्ही खूप एन्जॉय आहे सगळ्या, म्हणजे सगळे काम करतात, इव्हेंट ऑर्गनाईज करतात. बट तुम्हाला सगळ्यांमध्ये जितकी एनर्जी आहे तितकी आमच्या वेळेस टीनामध्ये एकटीमध्ये असायची, ती एकटा पुढाकार घ्यायची. आणि हे आता यासाठी सांगतोय, अप्रिशिएट करतोय की तुम्ही कंटिन्यू करा. आमच्या वेळेस नाही मिळालं ते आमच्या बॅच कडून असो किंवा सिनियर बॅच कडून असो, ती जी एक पाठीवर शाबासकीची थाप असायला पाहिजे ती नाही मिळाली. तुम्ही आल्यानंतर खूप माहोल सुधारलाय या जागेचं, लाईक वाईट चेंज झाली आहे. लाईक ते वो खुशी आ गई आहे DMCS मी, असं झालं या वर्षी. वेळ कमी मिळाला बट ठीक आहे, चालायचंच. बस झालं आता हे हानतील मला जर नाचायला नाही मिळालं तर. बोलाच्या मळ्यामध्ये सोबत होता, मिरजला पण सोबत होता. बरीच म्हणजे तुमच्याशिवाय ती फिल्म होणं, भूताच्या मळ्यामुळे आमचं शूट डिस्टर्ब झालं हे पण सांग. आणि डिस्टर्ब झालेला तुला व्यवस्थित करणार सुद्धा मीच होतो हे पण लक्षात ठेवा. मी एडिट केलंय म्हणून व्यवस्थित झालं.
ठीक आहे. मला बोलायचं होतं की जे काही ज्युनियर्स होते, एक 40 जणांची टीम होती, 40 मध्ये जास्तीत जास्त ज्युनियर्सच होते. सगळ्यांनी जी काही धावपळ केली आहे, म्हणजे मला असं सांगावं लागत नव्हतं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ते ऑलरेडी तिथं तयार असायचं सगळं. इतकी धावपळ केली सगळ्यांनी. कुणी एक चकार माझ्या समोर तरी काढला नाही, काही जणांनी काढला. पण ठीक आहे, छान वाटलं, एक्सपिरियन्स खूप छान होता. मी खरंच सांगतो की आपला अमन झाला, प्रथमेश झाला, आदित्य झाला, ऋषिकेश झाला, किती सगळ्यांचे नाव घ्या, कोणाकोणाचे नाव घ्या नाही का, तर सगळ्यांना आठवलं, मनापासून आठवलं. आणि माझा शब्द आहे की भविष्यामध्ये जर म्हणजे होणारच आहे, पण भविष्यामध्ये जर मी काही चांगली फीचर फिल्म करत असेल तर मी तुमच्या सगळ्यांचा विचार नक्कीच करेन, नक्कीच. मी मित्रांनो, हा हे महत्वाचं आहे. ऍक्च्युली तुमच्या सगळ्यांचं खूप जास्त थँक्यू पहिली तर, कारण कुठलाही प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायचा असेल तर क्रूशिवाय कुठलाही प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही. आणि DMCS मध्ये सगळ्यात प्रायमरी जर माझ्यासाठी काय असेल तर तो प्रोजेक्ट होता, हमेशा पहिल्यापासून शेवटपर्यंत ते प्रूव्ह केलंय. सो प्रोजेक्टमध्ये गुणपाठ असेल किंवा एक्सेल असेल, माझ्यासाठी फक्त हे 2च प्रोजेक्ट नव्हते, तर दोन्ही सेमिस्टरचे सगळ्यांचे प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये मी असो नसो, हे सगळे प्रोजेक्ट आमच्यासाठी कधीही महत्त्वाचे होते. रंजित, तुला आठवते की एक गोष्ट असेल तिथं नाहीये? ओके, तर आम्ही प्रोजेक्ट चालू व्हायच्या आधी 3rd सेमिस्टरला की एक डिस्कशन झालं होतं की सगळेजण एकत्र बसून एकमेकांचे प्रोजेक्ट डिस्कस करू आणि त्या पद्धतीनं ते कसे वर्कआउट करता येईल याचा प्रयत्न करू. आणि ते प्रत्येक 4th सेमिस्टरला ते वर्क नाही झालं, पण 3rd सेमिस्टरला आम्ही सगळे एकत्र बसून एकमेकांचे प्रोजेक्ट डिस्कस केले आणि त्या पद्धतीनं ॲक्च्युली मी गुणपाठ करणार नव्हतो 3rd सेमिस्टरला. मला गुणपाठ करण्यासाठी भाग पाडणारा हरामी माणूस होता हर्षा, ज्यानं मला तो करायला लावला. आणि तो काय झालं XYZ. ओके, हात भरले त्याची ती गोष्ट वेगळी आहे, त्यामुळे माझं मन भरलं ती गोष्ट वेगळी आहे. हा, तू पण होता. ओके, सो ओके. मित्रांनो, याच्यातनं सांगायचं एवढंच आहे की जेव्हा तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट करता किंवा करायला घेता, तेव्हा तुमच्या आजूबाजूचे तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं असतं. तेव्हा तुमचे मतभेद तुम्हाला खूप बाजूला ठेवावे लागतात. सगळ्या मतांचे लोक तुमच्यासोबत असतात, पण शेवटी तुम्हाला कामं पडणारे लोक हेच असतात, हे लक्षात ठेवा. कधी पण वर्गामध्ये सगळे वेगवेगळे असायचे, सगळे रे एकदम चुत्तापणा असायचा. पण जेव्हा प्रोजेक्टचा विषय यायचा ना, भाई हर्षाला अर्धा रात्री जरी फोन केला ना तरी तो यायचा, कोणी असो. एक फॉर एक्झाम्पल सेम तसा रावल्या असायचा. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, हे जे गावाकडनं आलेले पोरं आहेत ना, ज्यांना थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम वगैरे, असं काय नसतं, बिंदास जगा तुम्ही. हे 3rd आणि 4th सेमिस्टरला तुम्हाला कळून येईल मी का बोलतोय. बिंदास लढा, कामं करा, काय प्रॉब्लेम नाही आहे. हे आपल्याला स्टार्टिंगला 1st आणि 2nd सेमिस्टरला वाटतं फक्त असं, पण 3rd आणि सेमिस्टरला या गोष्टी होतात, छान होतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्यासोबत जेवढे पण लोक असतात ना, त्यांच्यावर डाऊट नका घेऊ कधीच. विश्वास टाकून द्या, डायरेक्ट विश्वास टाकून द्या. फॉर एक्झाम्पल आता अमन किंवा आता शुभम बालक समोर दिसले म्हणून डायरेक्ट एक्झाम्पल घेतो. जर तू डिरेक्शन करत असेल आणि हा कॅमेरा करत असेल आणि तुला थोडंफार वाटत असेल ना, भाऊ सेटवर सगळ्या गोष्टी होतात, ॲज इट इज येतं सगळं, फक्त तुझ्या माणसावर तुझा विश्वास असला पाहिजे. हे नेहमी करायचं सगळ्यांनी. तुम्ही ज्या लोकांसोबत कामं करताना त्या लोकांवर विश्वास टाका. फक्त सगळ्या गोष्टी तुमच्या साध्य होतात, सगळ्या A to Z. फक्त त्या लोकांवर विश्वास टाका आणि त्यांच्यासोबत एवढी बॉन्डिंग क्रिएट करा की भाई तू आहे तो सब कुछ आहे, आणि ते सगळ्या गोष्टी तुमच्या होतात. फक्त काही गोष्टी होत असतील तर टेक्निकल लेवलला कमी जास्त होतात. हा, आणि मी संजयचं उदाहरण हटकून देईल मी तर, कारण मुद्दा असा आहे की ह्या पोराचा काहीच नाही रे साऊंड बद्दल, म्हणजे असं काहीच नव्हतं. म्हणजे हा पहिली गोष्ट गोंदपाड मध्ये आला होता तेव्हा याचं असं होतं की हा चल काय नाही म्हणून साऊंड मध्ये नाव टाकून दे, करल का याची पण गॅरंटी नव्हती त्याला, माहित आहे का भाऊ. त्याचा आता 4th सेमिस्टरचा प्रोजेक्ट बघाल ना तुम्ही, साऊंड मध्ये कोणीच त्याचा हात धरू शकत नाहीये सध्या, आणि सगळ्यांना ऍक्सेप्ट करावं लागेल. सो स्वतःला कधीच कमी लेखू नका DMCS मध्ये.
तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड काय होतं, कसं होतं, XYZ सगळं मोजण्यात जाऊ द्या आता याच्या पाठीमागचं. पण तुम्ही जे करण्यासाठी इथं आलात ना ते साध्य होऊ शकतं तुमचं इथं, खरं होऊ शकतं. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा फक्त आणि काम करत राहा कंटिन्युअसली. आपल्या लोकांवर विश्वास ठेवा. हेच लोक तुम्हाला काम येणार आहेत बरं का उद्या. आम्ही नाही येणार आहेत कोणी, किंवा बाहेरचे कोणी येणार नाहीयेत. आमच्यासाठी तुम्ही आला, तुमच्यासाठी तुमचे ज्युनियर बॅच येणार आहे, आम्ही नाही येणार आहेत. हे लक्षात ठेवा. आमच्याकडनं काही गोष्टी खालीवर झाल्या, तुम्ही शिकलात नाही शिकलात वेगळा मुद्दा राहिला, पण तुमच्यासोबत तुम्हाला मदत करणारे लोक हे असणार आहेत. आज आम्ही सगळे आहेत ना, सगळे एवढे जास्त इमोशनल होतो एकमेकांसाठी, कारण आम्हाला माहिती आहे रे उद्या आमचा वडापाव बंद होणार आहे, आदर्श आमची चहा बंद होणार आहे उद्या मला धोनीचा फोन येणं बंद होणार आहे सकाळी 10 वाजता. आम्ही भरपूर गोष्टी प्लॅन करायचो, उद्यापासून कदाचित त्या बंद होणार आहेत. याचं कारण एकच आहे की 2 वर्ष जे सोबत काढता ना तुम्ही, हे त्याचे परिणाम असतात. आणि इथे जे मित्र भेटतात ना तुम्हाला, भाईलोक हे आयुष्यभरात खूप जोडलेले असतात तुम्हाला. तुमचे ग्रॅज्युएशनचे मित्र कदाचित असतील तुमच्यासोबत, पण हे मित्र आहेत ना, फर्स्ट इयरला एक वेगळा अनुभव देऊन जातात, सेकंड सेमिस्टरला वेगळा, थर्डला वेगळा, फोर्थला एकदम वेगळा. हे जे लोक आहेत ना, हे लोक खूप गरजेचे असतात. हे मी माझ्या साईडनं म्हणतोय, हे उद्या तुम्हाला तुमच्या साईडनं म्हणायचं आहे. चुकून भांडणं करू नका. होतात मतं सगळ्यांचे वेगवेगळे असतात, ऍक्सेप्ट आहे, पण समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे प्रत्येकाला. एक जण जर रागवलं असलं तर दुसऱ्याला तुम्हाला शांत करणं गरजेचं आहे. स्पेशली योगेश दादा, खरंच तुझ्यासाठी शब्द कमी आहेत रे मित्रा यार. आमच्यासाठी नेहमी मोठ्या भावासारखं राहिला माहिती का माणूस. याचा प्रत्येक शब्द आम्हाला कधीच असा नाही योगेश असं नाही असं कधीच वाटलं नाही. त्या माणसाला शेवटपर्यंत, आता कालचा स्क्रीनिंगचाच एक जवळचा मुद्दा सांगतो, असंच वाटलं होतं की भरपूर बाहेरचे लोक येणार आहेत आणि किमान लोकांना चहा तरी पाजायला हवी. फक्त बोललो होतो मी त्या माणसाला की कदाचित असं व्हायला पाहिजे. त्या माणसानं चहा ठेवली, त्याचा खर्च आहे आम्हाला माहिती अजून. तर तुमच्यातही असे लोक आहेत, नाही असं नाहीये. फक्त तुम्ही तुमच्यातले लोक ओळखा आणि त्यांच्यासोबत काम करा. कदाचित आज त्यांचं बोलणं तुम्हाला खटकल, पण उद्या कदाचित तुमच्यावर जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा तोच अर्धा माणूस अर्धा रात्री तुम्हाला ओळखायला येतो. ही बॉन्डिंग आहे ना तुमची, 3rd सेमिस्टरला एवढी चांगली होईल ना, जेव्हा तुमचा फोन लागायचं बंद होईल ना, तेव्हा तुमच्या आईचा फोन तुमच्या मित्राला जाईल सकाळी, लक्षात ठेवा. आणि तुम्ही झोपलेले असता तेव्हा. हे उदाहरण असं नाहीये की तुमचा मित्र हलगर्जी, पण जेव्हा तुम्ही विश्वासानं त्याच्या आईला तुमचा नंबर दिलेला असतो ना, ते तुमची मैत्री असते. सो हे मित्र जपा. प्रोजेक्ट तुमचे खूप चांगले व्हावे अशी आमची खरीच मनापासून इच्छा आहे. हे सगळे लोक आज जेवढे तुम्हाला इमोशनल दिसत आहेत सगळे, हा पोरगा एवढा गावातनं आलाय ना, म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही हा डिरेक्शन करू शकतो म्हणून 2 प्रोजेक्ट. पण ह्या पोरांना जो टासा उमटायला ना सध्या धोंडीमध्ये किंवा त्या फोटोमध्ये, हा खरंच तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही. त्याचा बॅकग्राऊंडच नाही असं काही. तो झाला, रावल्या झाला, सगळे रे, म्हणजे इथं बसलेले जेवढे आहेत ना, आता दुर्ग्या झाला, उद्देश झाला. उद्देश बद्दल तर काय बोलायचंय अर्थ ना, म्हणजे आयुष्यभरामध्ये तो काय सहन करून आलाय ना, त्यांना माझ्यासमोर कधी सांगलं नाही, पण त्याच्या फिल्म मधनं त्या गोष्टी दिसतात. अनिकेत नेमाने मित्रा, खरंच खूप जास्त थँक्यू बरं का. याच्यासाठी नाहीये की तू आज सोबत आहे, पण याच्यासाठी की तू माणूस खूप छान आहे. हर्षा, तुला आठवतं का आपला ती एक असाइनमेंट रेडिओची? आज ती रडवते. कदाचित अशा असाइनमेंट अजून जर असलं तर छान वाटलं असतं, पण हे नाही येत बार. आज इतकं रिकामं झालोय आम्ही की आम्हाला असं वाटतंय की उद्या ठाकरे सरच्या लेक्चरला बसावं का, उद्या बळजबरी कोणाच्या तरी लेक्चरला येऊन बसावं का, उद्या बळजबरी आपण उद्या सकाळी 10 वाजता सुट्टा पॉइंटला भेटूयात का?
एकमेकांची खेचायला भेटूय का आता निमेश? हे मित्र खूप गरजेचे आहेत मित्रांनो. तर हे जपा आणि बस काम करत राहा, आयुष्यभर काम करत राहा. तुम्हाला जे वाटतंय ना ते करत राहा आणि सिरियस राहा. प्रोजेक्ट मध्ये खरंच सिरियस राहा. हे सिरियसनेस तुमच्या कामाबद्दल सुरू असतं. सिरियस राहा आणि इतकं काम करा की उद्या चालून तुम्हाला लोकांनी स्वतःहून फोन करून बोलवायला पाहिजे की तू माझ्यासोबत पाहिजे. तसं आता आमच्या लोकांमधलं सगळ्यांचं आहे की आम्हाला एकमेकांसोबत काम करायची. हर्षानं ऑलरेडी एक फिल्म डिक्लेअर केलेली पण आहे आमच्यासोबत. आणि बस भाई एकमेकांसोबत राहा आणि काम करत राहा. I think Raman should join us. Please, Raman. ऐका, मला कळतंय तुम्ही सेंटे झालं जरासं, पण हसू शकता. ओके, एक गोष्ट फक्त मला बोलायची की DMCS मध्ये आहे ना की आमच्या बॅचने भरपूर काय केलं, मज्जा केली, खूप फ्रेंडशिप झाली. पण तुम्ही आहे ना, मला फक्त एवढं एक्सपेक्टेशन आहे ना, खूप गोष्टी आहेत आपल्याकडे इथं, खूप गोष्टी आहेत की लाईक एक ग्रीन रूम आहे, त्यानंतर भरपूर कॅमेरा आहेत, तर त्याचा आहे ना उपयोग करून घ्या. कारण की मुद्दा काय होतो माहिती का की आम्ही केला प्रयत्न, आम्ही केलेली गोष्टी, पण आहे ना अजून चांगलं करू शकतो आपण, हे मला फार वाटतं. मज्जा करा आणि एकत्र येऊन मज्जा करा. माहिती का, एकत्र येऊन मज्जा केली ना अजून चांगलं होऊ शकतं. ओके, एवढंच बोलायचं मला. ठीक आहे, थँक्यू. नयन प्लीज, प्लीज नयन, तुझ्याशिवाय संपणार नाहीये. तेरे बिना कुछ भी पॉसिबल नहीं है. I'll take a moment. मैंने डिसाइड किया था आज मैं रोऊंगी नहीं, but I think I already failed. एक लंबी थोड़ी लिस्ट बना के आई थी कि आज ये बोलूंगी, इसको ये कहना है, उसको ये कहना है, but it's very hard because DMCS में एक चीज सीखी है मैंने, थैंक्स टू रमन. किधर गया वो? कैरेक्टर्स आर ग्रे. कोई भी कैरेक्टर ऐसा नहीं होता कि पूरी तरीके से अच्छा है और पूरी तरीके से बुरा है. यू जस्ट हैव टू फाइंड द सेंटर पॉइंट ऑफ इट बिकॉज कैरेक्टर्स एंड पीपल आर ग्रे. जब मैं और टीना भीगते भीगते आए थे डिपार्टमेंट में, तब मोरे सर से हमने पूछा था कि सर वो रानडे वाला डिपार्टमेंट और हमारा डिपार्टमेंट, उसमें क्या फ़र्क है? जवाब में सर ने मुझे पूरा एडमिशन का प्रोसेस समझा दिया. उस दिन अगर बोल देते कि गूगल कर लेना तो शायद ये 2 साल नहीं मिल पाते. आई ओ दिस टू मोरे सर. थैंक यू सो मच. DMCS हैज़ बीन वंडरफुल. बहुत कुछ हुआ है. अगर मैं अपने फेलो बैचमेट्स के बारे में कुछ कहूँ तो आई हैव बीन वेरी कीन ऑब्जर्वेंट पर्सन कि मुझे पता है मैं एक एक पर्सन पे यहाँ पे बैठ के ऐसे लिख सकती हूँ अच्छी चीज़ों का बिकॉज दे आर सो यूनिक, सो टैलेंटेड, इक्विप्ड विथ सो मेनी स्किल्स, सो प्योर हार्टेड. बट मुझे ये लगता है कि DMCS ने हर किसी को एक रोलर कोस्टर वाला जर्नी दिया है. आई हैव सीन यू गाइज कि इतने सारे फेजेस, इश्यूज, फैमिली प्रॉब्लम्स, फ्रेंडशिप्स, ब्रोकन फ्रेंडशिप्स, सब कुछ सह जाते हो तुम लोग, फिर भी असाइनमेंट कर लेते हो. चाहे वो रात के 12 बजे सबमिट करो या फिर 3 बजे. प्रोजेक्ट्स कर लेते हो, सब कुछ कर लेते हो विदाउट इवन कंप्लेनिंग अ वर्ड कि नहीं हो पाया यार. आई होप यू ऑल विन एट द बैटल्स यू डोंट टॉक अबाउट, एंड योर एवरी अचीवमेंट हैज अ पर्सनल विक्ट्री. ऐसे लगने लगी है मुझे.
अगर कोई भी इस बैच में किसी भी प्रोजेक्ट की, किसी भी इंसान की तारीफ करेगा तो ऐसा लगता है कि यार मेरी तारीफ हो गई। आई एम प्राउड ऑफ यू गाइज, यू हैव डन इट। बहुत टाइम में ऐसा लगा कि क्लास में बहुत सारे लोग छोड़ के चले गए। मेरे जो कुछ दोस्त थे जो मैंने बनाए DMCS में, सेकेंड सेमेस्टर में वो डिपार्टमेंट छोड़ के चले गए, उसमें से ये एक है। वो बोलता था कि यार 2 साल में सब कुछ कर लेंगे। आई यूज्ड टू कम अप विद एवरी प्लान कि ये करेंगे, वो करेंगे, यहाँ जाएंगे, वहाँ जाएंगे, एंड ही वाज लाइक अरे चलना 2 साल है अपने पास, कर लेंगे। और आज उन्हीं 2 सालों में से आखिरी दिन है। तो जो भी करना चाहते हो वो जल्दी करो। आई होप कि अगर तूने कभी सिंहगढ़ का प्लान बनाया तो कैंसिल ना हो। Make sure you guys make that trip. You guys go somewhere. एक रीजन रहा है कि मैं हमेशा ट्रिप के लिए क्यों मैंने इतना एफर्ट किया, why I was so into, because I knew कि जो भी डायनामिक्स हमारे क्लास में है वो चेंज होने का एक ही तरीका है कि तुम जाओ एक साथ कहीं पे दूर, एक्सपीरियंस करो, कुछ लोगों को समझो, अलग तरीके से देखो, पर्सपेक्टिव चेंज करो अपना। बहुत सारे लोगों को एक फर्म ओपिनियन होता है किसी के बारे में, या फिर ये नहीं करना चाहिए, वो नहीं करना चाहिए, बट आई थिंक द एक्सेप्टेंस अबाउट एट द एंड दे आर ह्यूमन विल गिव यू स्ट्रेंथ, and I think that's it. To all my juniors, I want to say that since the minute you stepped into this department, it felt alive. DMCS is a family and I can feel that. तुमने जो भी contribute किया है, be it mise en scène, be it sports day, be it kaleidoscope, everything that you guys have done, and सबसे इम्पोर्टेंटली जो हमारे प्रोजेक्ट्स में तुमने पूरी डेडिकेशन से साथ दिया है, संतोषी, शुभम, भरत, बहुत सारा थैंक यू तुम लोगों को। तुम लोग बहुत टैलेंटेड हो और सबसे ज्यादा तुम में वो एनर्जी है, वो स्पार्क है जो शायद हमारे बैच में थोड़ा सा कम था। आज एक्सेप्ट करने में मुझे बुरा नहीं लग रहा है, बिकॉज आई कैन सी दैट इन यू। हमारी बैच में लोग बहुत सारा टेंशन ले लेते हैं, इंक्लूडिंग मी, हर चीज का, हर छोटी बात का। वो लेट गो करने वाली आदत थोड़ी कम है हमें, और मैं नाराज हो सकती हूँ बट मैं किसी से नाखुश नहीं हूँ। सो थैंक यू सो मच गाइज, थैंक यू सो मच। सिनियर्स साठी बोलले, ज्युनियर्स साठी सांगायचंय की तुम्ही खरंच भारी आहात. म्हणजे सगळेजण आज बोलतात म्हणून बोलत नाही, बट मी खूप सिनियर्सशी अटॅच आहे. म्हणजे एव्हरीवन म्हणजे जे तुमच्यामध्ये आहेत ते. आणि एक खूप स्पेशल बॉन्ड माझं अमन सोबत आहे, चमन. तर एक रिक्वेस्ट आहे गाईज, ही हॅज गॉन थ्रू मच, खूप गोष्टीतून गेलाय. अँड म्हणजे मी म्हणजे खूप लोक असं म्हणायचे की तू त्याच्यासोबत का असते किंवा, बट खूप वेगळा बॉन्ड आहे. आणि एकच रिक्वेस्ट आहे जाता जाता की प्लीज त्याला जपा. लाईक आय वॉन्ट हिम, म्हणजे 2 वर्ष तो इथं राहावा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि म्हणजे एकही रिक्वेस्ट आहे, कारण भाई आहे वो मेरा, आणि त्याला जपा. तो खूप भारी आहे, तो बोलून नाही दाखवणार तुम्हाला काही गोष्टी. एवढंच सांगायचंय बस. बाकी तुम्ही सगळे खूप भारी आहे. आणि वरद कुठे, अरे यार वरद, त्यांनी पण खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. सिनियर्सला खूप जास्त सपोर्ट केला. म्हणजे वरद असू दे, संतोषी तर मला म्हणायचे की संतोषी तुझं काय लाईट व्हर्जन आहे, पण ते प्रो व्हर्जन आहे. ते लाईट व्हर्जन असूच शकत नाही. आता वरद आला का? फर्स्ट डे फ्रेशर्सला वरद सोबत मी खूप डान्स केला होता आणि त्यापासून ती वाईब जुळली आहे. लाईफ मध्ये नाही जुळली, रिग्रेट आहे, बट ठीक आहे. अमन तो पण माझा भाऊच. जे पायल बोलली ना तेच तुझ्यासाठी बाबा. खूप चांगला माणूस आहेस,
खूप चांगला माणूस आहे आणि माझी इच्छा आहे की तू 3rd आणि 4th सेमिस्टरची प्रोजेक्ट्स करावे. तू करशील, विश्वास आहे. You guys like really want me to say something? The entire shit hole that we were like. Except for you. You're recording? Okay. You have to say nice things then. No. सगळी घाण एडिटिंग मध्ये द्यायची. Okay, so one thing that like I'm like still not like figuring it out, like what do you guys like eat or like have? You have like so much energy to be in this department till 8 or 9. Till 12. You shared like assignments and all, and I was like clueless about that fact. I seriously would like to know about it. What motivates you? Apart from that, like so many juniors, like even for my project, like they agreed to work on my set in the last minute, and I'm really grateful for that, and thank you so much for that. And keep this energy up, and like do your best, and like don't hesitate to follow your ideas, like the way you want to present them, the way you want to execute them, and just go for it. That's it. Since we were, see, it begins from here. Okay, since we were in media research, I didn't get to personally like hang out with you guys or bond, but I will say that I'm very thankful to Elvis, Tessie, Aditya and Sagar for helping, and also Samata, the greatest help I could get in the last moment. I'm very thankful to you guys. I wouldn't have been able to speak in the dissertation viva without you. And I would just say things change, people change, but you need to keep your momentum. आमचा मान्य. किसी को बोलना है क्या? खत्म करूं? ठीक है. किंग है. देखो. ये कमाए 2 साल. From being first person in the waiting list to getting farewell, ठीक है, तुम लोगों से ये जर्नी हुआ है मेरा. तो मेरे लिए DMCS बहुत स्पेशल था, क्योंकि पता नहीं था, एक ही कॉलेज था जिसको अप्लाई किया था, पता नहीं था उसमें लगेगा नहीं लगेगा, उसमें भी वेटिंग लिस्ट में आया. माँ से गालियाँ खाए कि ग्रेजुएशन करके भी अगर तो एक टेस्ट तू क्लियर नहीं कर पाए तो क्या ही कर लेगा इसमें करियर. तो मेरा फोन तो हाँ, DMCS मेरे लिए बहुत स्पेशल था. मैं बोलूँगा मैंने प्यार किया DMCS के साथ में, क्योंकि ओके, आई वोंट डिनाई इट टुडे. तो हाँ, DMCS ने मुझे बहुत कुछ सिखाया है, लोगों ने बहुत कुछ सिखाया है, प्रोफेसर्स ने सिखाया है, फेलोमेट्स जूनियर्स ने सिखाया है, सीनियर्स ने सिखाया है. तो यहाँ मैं कहूँगा कि मैं पर्सनल लेवल पे यहाँ पे बहुत ग्रूम हुआ हूँ. जो स्मॉल टाउन से मैं आता हूँ, जो इंट्रोवर्ट हूँ मैं, थोड़ा मतलब था मैं, तो वो ट्रांजिशन मुझे यहाँ DMCS में मिला. तो आई एम ग्रेटफुल फॉर DMCS and DMCS के people. I will call you as my family.
तुम लोगों से मैंने ज़्यादा बात की हो या ना की हो, बट आई रिमेम्बर यू गाइस, आई हैव सबके साथ में मेरे पास में एक स्टोरी तो रहेगी जो मैं तुमको कभी भी बता सकूंगा, तुम कभी मुझे मिलोगे तो। स्पेशल मेंशंस दूंगा मैं कुछ जिन लोगों ने मुझे बहुत मतलब मेरे दिन ही अच्छे कर दिए आगे, तो उनमें हाँ, तो आई स्टार्ट विद केतकी। केतकी ने बहुत चढ़ाया है मुझे। अरे मतलब अरे यार तुम भाई यार जाने दो, माफ कीजिए मुझे बोलना नहीं आता। जस्ट तो स्पेशल मेंशंस की पायल, टीना, दुर्गेश, अजिंक्य, अनिमेश, अनिकेत, फिर हर्षवर्धन, अभिनय और सब इधर के सब लोग। अरे अरे यार अब मैं बोलूंगा तो बोलोगे कि बोलता है। विवाद हो सकता है। हाँ, तो अभी जो मैंने सीखा है DMCS में से, मैं तुमको बस बताना चाहूँगा कि तुम तुम्हारे लाइफ में भी ये करो। पहले तो बी ओपन टू एवरीवन, सबके लिए ओपन रहो। और बी ओपन टू एवरीवन, सबके साथ में बात करो, सबके लिए ओपन। डिस्टर्ब मत करो यार। उनको नाचना है कि नहीं नाचना है, मैं जल्दी खत्म करतो ना, रुको ना। कोंडे काका, तुम्हाला एक स्पेशल मेंशन आणि खूप मोठं शाउट आउट। तुम्ही जे प्रेम आणि जे ट्रस्ट आमच्यावर ठेवला आहे, जी केअर तुम्ही आमची घेतली आहे, त्यासाठी तुमचे खरंच खूपच आभार तुमचे। तर मित्रांनो, सगळ्यांचे मनोगत, सगळ्यांच्या मनातील भावना तुम्ही ऐकलेल्या असाल आणि आपल्याबरोबर आहेत आमचे कोंडे मामा। कोंडे मामा, तुम्हाला काय वाटतं आमच्या बॅचबद्दल एकंदरीत किंवा सिनियर ज्युनियरबद्दल? एक नंबर, असेच हसत खेळत सगळीकडे पूर्ण दिवस काढा। हे डिपार्टमेंट तुमचंच आहे, तुम्ही केव्हा या, हा मोठा दरवाजा तुमच्यासाठी। अजून काय योगेश बद्दल, स्पेसिफिक मुलांबद्दल? सगळे मुलं माझे आवडते ते विद्यार्थी खूप छान। असाच एकत्रित कार्यक्रम तुम्ही वेळोवेळी केला, हे माझ्या मनाचं समाधान झाले। आणि सिनियर ज्युनियर हा प्रकार न ठेवता इथून पुढे तुमच्या आयुष्यात असंच वातावरण नेहमी राहावं, ही आमची इच्छा आहे। आणि कोंडे मामा आमचे हिरो आहेत। याच इच्छा तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा आहे। धन्यवाद। आणि कोंडे मामांनी आमच्या खूप साऱ्या स्टुडंट फिल्म्समध्ये काम केले, सो धन्यवाद कोंडे मामा। कोंडे मामा कॅमेराच्या मागे खूप बोलतात, पण आता कॅमेरा सुरू झाल्यावर सुचत नाही। आणि विशेष कॅमेऱ्याच्या मागचं वेगळं वातावरण असतं, असं काय आपण एडिटमध्ये काढून टाकू या विषय। आणि दुसरं म्हणजे कोंडे मामाला सगळ्यात जास्त माझं म्हणजे पहिलं नाव माझंच लक्षात होतं, काय कोंडे मामा। सो धन्यवाद कोंडे मामा। आम्ही जरी गेलो इथून तरी पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आहात। हां, काय म्हणताय? गेलो असं म्हणून काय बोला, गेलो असं म्हणायचंच नाही, परत आलो। चला, धन्यवाद। कष्ट आहे, अरे पत्र दिले असं। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल। तुमच्या आवडीचा कोणता पार्ट होता हा कमेंट करून नक्की कळवा, आणि तुमचे काहीही सजेशन्स असतील ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या प्रकारचे खूप सारे वेगवेगळे आपण पॉडकास्ट बनवूया, इंटरव्ह्यू बनवूया, व्हिडिओज बनवूयात, आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। धन्यवाद।